हॅलो नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण कुकरमध्ये आपण झटपट अशी अख्खा मसूर भाजी करणार आहोत. हलकीशी ग्रेव्हीवाली करणार आहोत. खायला खूप छान लागते आणि झटपट होते कुकरमध्ये. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, मसूरची डाळ घेतलेली आहे. हे बघा, ही अख्खी मसूर आहे ना, ते घेतलेले आहे. स्वच्छ धुतले 3 ते 4 वेळा आणि मी हे 2 ते 3 तास भिजत ठेवले. जास्त भिजवले नाही आहेत. हे बघा, तरी पण छान भिजले आहेत. कारण आपण कुकरमध्येच करणार आहोत ना, म्हणून 2 तास इनफ आहे. तर आता आपण एक पेस्ट करायची आहे मिक्सीमध्ये. तर मी हे साईडला ठेवते आहे. आता मसूरच्या भाजीसाठी आपल्याला एक पेस्ट करायची आहे. तर पेस्ट करायसाठी मी काय केलं आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. 3 मीडियम साईजचे मी टोमॅटो घेतलेले आहे. 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि 1 ते 1.5 इंच मी आलं घेतलेलं आहे. आता आपण सगळं मिक्सीमध्ये ॲड करूया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं म्हणजे फ्रेश ग्रेटेड कोकोनट ॲड करायचं आहे. किसलेलं खोबरं आहे. हे बघा, मी असं किसून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. ते मी घेते आहे. 1 ते 2 चमचेस मी ॲड केलेलं आहे. टेस्ट छान लागतो खायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी मस्त मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. हे साईडला ठेवूया. आता मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तूप पण घेऊ शकता, बटर पण घेऊ शकता. मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरी ॲड केलेली आहे. मोहरी तडतडली ना की आपण हे जिरं ॲड करायचं आहे. मी हे थोडे बे लीव्स म्हणजे तमालपत्र ॲड केलेले आहे. आता आपण जी पेस्ट केली आहे ना, ती आपण ॲड करूया. छान असे आपण ढवळून घेऊया. आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले करायचे आहेत. मसाल्यामध्ये आपण ॲड करूया हळद पावडर, धना जिरा पावडर, रेड चिली पावडर आणि हा गरम मसाला. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आपण आपल्या घरातले जे नॉर्मल मसाले आहेत ना, तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. मार्केटचा कोणता पण फॅन्सी मसाला मी ॲड नाही केलेला आहे. आता जे मसूर आहेत ना, ते मी ॲड करते आहे. आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे ना, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. आता मी मिक्सीच्या भांड्यामध्येच हे पाणी घेतलेलं आहे. हा 1 कप पाणी घेतलेलं आहे, ते मी ॲड करते आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. थोडंसं आपण हिंग ॲड करायचं आहे. तुम्हाला जर आणखी पातळ आमटी करायची असेल तर थोडंसं आणखी तुम्ही पाणी ॲड करू शकता. पण जर भाजीसारखं थोडंसं आपलं म्हणजे थोडीशी ग्रेव्हीसारखी भाजी करायची असेल ना, तर एवढं पाणी इनफ आहे. तुम्ही नंतर शिजल्यावर पण पाणी ॲड करून थोडंसं गरम करून घेऊ शकता. मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहे. आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता. पण सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही ॲड केलेली आहे. तर आता आपण 3 ते 4 शिट्या करून घेऊया. तर हे बघा फ्रेंड्स, मी 4 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि ही भाजी अशी छान अशी मस्त शिजलेली आहे. हे बघा, तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथी टाकू शकता किंवा जर तुम्हाला रिच टेस्ट पाहिजे असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये फ्रेश क्रीम किंवा घरची मलाई ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. हे बघा, खूप छान लागते खायला. सुगंध तर खूपच येतो आहे मस्त. अख्ख्या मसूरची मस्तपैकी चटपटीत भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा,
शेअर करू शकता ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि आपले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.